जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. फोन करतही नाही आणि उचलतही नाही. कुठे गेला हा माणूस? आला मी बघ. Congratulations to you too, बाळाचे बाबा. आयुष्यातून तुमच्या अस्तित्वाच्या सगळ्या खुणा मिटवून टाकल्या होत्या. त्यांना कधीच बापाची उणीव भासू दिली नाही मी. एकच इच्छा होती माझी. ज्या गाण्यामुळे आणि ज्या सुरांमुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला, त्या गाण्याशी माझ्या मुलांचा कधी संबंध येता कामा नये. एक मिनिट पकड ना जरा हिला. हो हो एक मिनिट थांब. हो हो. हे तू जर का म्हणत असशील तर नाही जात मी. म्हणजे मी अनंत काळाचा बाप झालो असलो तरी सुद्धा अनंत काळाचा नवरा आहे अजूनही. शीतल, मी रिझाईन करतोय. हल्ली प्रत्येक फील्ड मध्ये स्त्रिया या पुरुषांबरोबर बरोबरीने काम करताय. मग कर्तृत्वाच्या बाबतीत जिथे जिथे आता काहीच फरक उरला नाहीये, तर मुलगा मुलगी वंशाचा दिवा ह्या सगळ्या संकल्पनांना जागा कुठे उरली? हो. अरे वा, जमलं की तुला तिचं लंगोट बदलणं. न जमायला काय, लंगोट बदलणं काय कठीण आहे का? तुला जे वाटत होतं ना तुला जे जमणार नाही ते तुला जमलंय. आता तू लवकरच ना तिची शिशी पण साफ करायला लाग. ओके? काय झोपलं का पिल्लू? झोप. आपण उद्या गप्पा मारू. आणि बघ, रात्री जाग आली ना तर आईला उठवायचं, मला उठवायचं नाही. काय झालं? कसला विचार करतेस? बरं वाटत नाहीये का? मानसाज गुरुजी आले होते ते असं म्हणाले की मला त्याचंच टेन्शन आलंय. जे काही कठीण प्रसंग येणार आहेत ना ते येऊ दे. आपण दोघं मिळून त्यांना सामोरे जाऊ. आणि गुरुजींनी काय सांगितलंय हे लक्षात ठेव. आपल्या दोघांना एकत्र आणणारं आपलं पिल्लूच आहे. ते आपल्याला कधीच वेगळं होऊ देणार नाही. वैदेही, मला असं कळलंय की शीतल आणि शाल्मली मूल अडॉप्ट नाही करू शकत. मूल दत्तक नाही घेता येणार. हे सगळं शाल्मली नाही सहन करू शकणार. मला खूप काळजी वाटते. आय एम रिअली वरीड. आपण उद्या नाव ठेवल्यानंतर त्या समारंभातच शाल्मलीला बाळ दिलं तर? हे बघ बाळू,
फुलं मला सगळीच्या सगळी ताजी पाहिजेत, नाहीतर पाठवशील सकाळची उरलेली. काही सांगू नकोस, तुमच्या सगळ्या आयडिया माहितीत मला. अरे देशपांडे काकूंच्या हॉलवर पोचवायची आहेत. हा, माझ्या नातीचं बारसं आहे, फुलं मला फ्रेश हवीत सगळीच्या सगळी, कळलं ना? आणि देशपांडे काकूंचा हॉल तुझ्या बाबांकडे पत्ता देऊन ठेवलाय. हा, नीट पोचव. ठेवू फोन. काय ग वहिनी, काय म्हणत होता बाळू? जमतंय का त्याला? हो, जमतंय ना. थांबा, मी बघते. हा. बरं झालं आरोही, तू लवकर आलीस. ये. हो. बसा ना. हे कोण वहिनी? वंस, ही आरोही, यांची आग्रह खानावळ आहे. आपल्या पिलूच्या बारशाच्या जेवणाची ऑर्डर यांच्याचकडे दिली. अच्छा अच्छा, वा छान. पण काय ग आरोही, सगळं वेळेत नीट होईल ना? तुम्ही अजिबात काळजी करू नका मॅडम. आग्रह खानावळ म्हणजे उत्तम जेवण आणि उत्कृष्ट सर्व्हिस. आणि त्यात आमची माणसं आहेत ना, अगदी व्यवस्थित सगळं हँडल करते. माणसं म्हणजे आरोही, तू येणार नाहीयेस? काकू, मी येण्याचा नक्की प्रयत्न करेन, पण काय झालंय, नेमकी एका लग्नाची ऑर्डर आली आहे आणि ती सुद्धा संध्याकाळीच. म्हणून तर इतकी घाईघाईत मी तुम्हाला भेटायला आले. पण त्या लग्नातून लवकर मोकळी झाले ना तर बारशाला येऊन जाईल. बरं, हे आमच्या आग्रहतर्फे तुमच्या बाळासाठी एक छोटीशी भेट. अगं, त्याची काय गरज आहे? गिफ्ट कशाला? काकू, आम्ही आमच्या सगळ्याच क्लायंटना असं गिफ्ट देतो. बरं, निघते मी आता. काकू. अगं, थोडासा चहा तर घे. काकू, थोडी गडबडीत आहे, पण पुढच्या वेळेस येईन ना तेव्हा नक्की घेईन चहा. चला, येते. नमस्कार. अच्छा. चला, येते. हा, ये. शीतल, एक मिनिट थांबा. आम्हा दोघांना तुमच्याशी महत्वाचं बोलायचं. मी आणि मानस पूर्ण विचार करून आणि आनंदाने आजच्या दिवशी आमच्या माहीला तुम्हाला दत्तक देतोय. माणसं किती वाईट असतात ना. घरात चिठ्ठ्या काय टाकतात, घरात घुसून घरातलं सामान अस्ताव्यस्त करतात, आणि हे सगळं कोण आणि का करतंय तेच काही कळत. या सगळ्यामागे नक्कीच कोणीतरी मोठं असणार. पण नक्की कोण असेल या सगळ्यामागे? तू. आरोही माझी खूप घट्ट मैत्रीण झाली आणि आता तिची बहीण माझी बहीण. आपण नंतर बोलू. येस, नक्की खूप गप्पा मारूया. बाय बाय. तिची बहीण माझी तिचा नवरा माझा नवरा. काय झालं म्हणून? माझे घुंगरू तुटले. म्हणून रडताय तुम्ही? असं घुंगरू तुटणं चांगलं नसतं. एकतर आधीच माझी रिहर्सल नाही झाली आणि त्यात मनवाचा डान्स परफॉर्मन्स झालाच पाहिजे. हा डान्स परफॉर्मन्स झाल्यानंतर मनवा आणि राजवीरच्या नात्यामध्ये एक मोठं वादळ निर्माण होणार आणि त्यातच खरी गंमत आहे.
मीनाक्षी, तुम्ही आज एवढ्या सुंदर दिसताय की मीच काय कुणीही तुमच्यावरून नजर हटवू शकणार नाही.